मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 मेचा भाग तुम्ही बघत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज प्रतापरावांनी फक्त प्रियाला पायच नाही दाबायला लावले, तर असलं सडेतोड उत्तर दिलंय ना. अरे आज तर प्रतापरावांनी मन जिंकलंय प्रेक्षकांनो. मजा आली आजच्या पूर्ण भागात. तर बघा, सुरुवातीला आपण पाहतोय सायलीची तब्येत बरी नाहीये, म्हणून प्रतापराव विमलला म्हणत असतात, विमल आज सायलीला बरं नाहीये ना, किचनची जबाबदारी तुझी. सायलीला आज किचन मध्ये नो एंट्री. आणि सायली बेटा जरा शांत बस की ग. आता बघा प्रतापराव म्हणतात, विमल तू एक काम कर, तू ना सायलीसाठी मस्त सरबत कर बरं. अगं मी तर म्हणतो सगळ्यांसाठीच लिंबू सरबत कर. मग लगेच या कल्पनाताई म्हणतात, विमल हे बघ, ज्यांना जास्त साखरेची गरज आहे ना आणि जास्त एनर्जीची गरज आहे त्यांच्यासाठीच कर बाई, मला नकोय सरबत. आता यांना सायलीचं नाव घ्यायचं नाहीये ना अजून, यांचा इगो हर्ट होतोय. आता बघा प्रतापराव त्यांच्याकडे बघतात जरा रागाने, पण ठीक आहे तरी दुर्लक्ष करतात. मग विमल सरबत आणायला जाणार असते ना, तर लगेच पूर्णाजी पण म्हणतात, आणि बाई सरबत प्यायची काही वेळ आहे का ग ही, मला पण नकोय बाई सरबत. प्रतापरावांना थोडासा राग आलाय या दोघींचा, पण तरी सुद्धा ते दुर्लक्ष करतात. पण तरी पहा आता प्रिया कशी तोंड चोपडेपणा करायला लागते मुद्दाम सायलीचा, आणि तिचा हा तोंड चोपडेपणा प्रतापरावांनी बरोबर उघडा पाडलाय. आज बघत राहा प्रेक्षकांनो, आजचा भाग छान दाखवलाय त्यांनी. आता प्रिया म्हणते, अगं विमल पण सायलीला गरज आहे ना सरबताची, अगं कर कर सरबत कर आणि सायलीला कंपनी म्हणून का होईना, पण मी थोडंसं सरबत पिल बर का विमल, हिला प्यायचंय सरबत. तर आता विमल गेली आहे सरबत करायला. आता ही पहा अलगली दुसरी खुर्ची घेते आणि बसते त्या सायलीच्या बाजूला तिचं डोकं खायला. आज तिचं पूर्ण इंटेन्शन होतं की मधुभाऊंना या घराबाहेर काढायचं, पण बघा प्रेक्षकांनो, सायलीला कशी म्हणते, अगं सायली काय अवस्था करून ठेवली ग स्वतःची, तुझं दुःख मी नाही समजणार तर आणखी कोण समजणार सांग बरं. अगं ज्या मधुभाऊंनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांच्याबद्दल अशा गोष्टी कळल्यावरती त्रास तर होणारच ना. सायलीला असा राग येतो ना हिचा. प्रिया खोटी सिंपती दाखवत असते सायलीला, ते सायलीला तेव्हाच लक्षात येतं. सायली तिचा हात झटकते आणि म्हणते, मधुभाऊंना काहीही केलेलं नसताना अटक होणार होती ना, याचा त्रास होतोय मला प्रिया. आणि मग प्रिया अशी बघायला लागते बरं का तिच्याकडे. कल्पनाताई आणि या पूर्णाजी पण पाहायला लागतात प्रियाकडे. पण पहा आता लगेच विमल आली आहे सरबत घेऊन आणि म्हणते, चला लिंबू सरबत तयार आहे. तिने आधी प्रतापरावांना सरबत दिलं आणि मग हिला वाटतं मला देती का काय लगेच, पण तिने आधी सायलीला दिलं ते सरबताचा ग्लास आणि हिला दिलाच नाही लवकर. मग लगेच प्रिया म्हणते, विमलताई, आता त्यांच्याकडे बघते आणि अशी डोळे वटारते. मग त्या तिला देतात त्या सरबताचा ग्लास. आणि कल्पनाताईंना म्हणते, वहिनी मी जरा बाजारात जाऊन येते, कांदे बटाटे संपलेत. एरवी कसं सायलीताईंचं लक्ष असतं ना हो सगळीकडे, पण आता त्यांना बरं नाहीये, स्वयंपाकघरात त्यांना जायला बंदी आहे, तर मी जाते आणि घेऊन येते थोडी भाजी. त्या प्रतापराव म्हणतात, अगं विमल, धाकट्या सुनेला कुठे बंदी आहे किचनमध्ये जायची, आज आपल्या सायलीला बंदी आहे, पण आपल्या तन्वीला थोडीच बंदी आहे, तन्वी घेईल सगळी किचनची जबाबदारी. प्रिया जीवावर आल्यासारखी म्हणते, हो हो करते ना मी. अहो विमलताई सांगा काय काय आणायचंय, मी आणते. विमल म्हणते, नाही राहू द्या तुम्ही तन्वीताई, मी यादी तयार केली आहे ना, मी जाते आणि पटकन घेऊन येते भाजी. प्रतापराव म्हणतात, बरं तसं तर तसं. विमल म्हणते, आलेच मी. प्रिया काय करते आता, सरबत पिता पिता सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवते बरं का, आणि किती खोटी माया दाखवते हे सगळ्यांनाच कळतंय. आता तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते, सायली तुला काही हवं नको असेल तर सांग मला. अगं तुझा असा मलूल चेहरा मला बघवत नाहीये ग सायली. सायली तिचा हात बाजूला करते बरं का. तर तिचं हे वागणं प्रतापरावांना तेव्हाच कळतं. आता प्रतापराव तिच्या हात धुवूनच मागे लागलेत, त्यांचे एक्सप्रेशन्स बघा ना. आता सायलीला तिथून उठून जायचं असतं, ती उठायला लागते, आई बाबा मी आलेच असं म्हणून ती उठते. ते सायलीच्या पायामध्ये एकदम चमक येते उठताना आणि ती विव्हळते, आई गो. प्रतापराव म्हणतात, काय गो बेटा काय झालं. आता या पूर्णाजीला आणि कल्पनाताईंना पण कसं तरी होतं बरं का सायलीला त्रास झालेला बघून. आणि मग प्रतापराव म्हणतात, सायली काय झालं ग. सायली म्हणते, अहो बाबा अचानक गोळे आले हो पायामध्ये. आता हिला कोणी विचारलेलं होतं बघा प्रियाला, उगाच मध्ये मध्ये तोंड मारते बरं का. आणि म्हणते कशी, अगं सायली मी चेपून दिले असते ग तुझे पाय, पण काय ना आत्ताच विमलताई बाहेर गेल्या ना, सगळा स्वयंपाक मलाच करायचा आहे, त्यामुळे मी कामाला लागते.
या कल्पना त्यांना टेन्शन येतं ना, त्या लगेच म्हणतात, "अगं बाई, अगं तन्वी थांब, थांब बाई थांब, म्हणजे स्वयंपाकाच्या फंद्यात नको पडूस बाई तू, मी करते हं थोड्या वेळाने स्वयंपाक." त्यांना आधीच टेन्शन आलेलं असतं हिच्या स्वयंपाकाचं. मग पूर्णाजी पण म्हणतात, "हो." तसंही तन्वीने प्रयत्न केला तरी कल्पना सगळी जबाबदारी तुझ्यावरच पडेल गं बाई. आता हिचं कसा अपमान केला पाहिजे या सगळ्यांनी. आता लगेच प्रतापराव म्हणतात, "तन्वी, पण तुझी अगोदरची आयडिया चांगली होती बघ. काही झालं तरी प्रतापरावांना हिला आज कामालाच लावायचंय." आता ही प्रिया म्हणते, "कुठली आयडिया बाबा?" प्रतापराव म्हणतात, "अगं सायलीचे पाय चेपायची." आता या पूर्णाजीनं कसं तरी होतं ना, आपली नात पाय चेपणार. पण आता प्रतापरावांनी कसा डाव पलटवला बघा. आता प्रतापराव म्हणतात, "अगं तुला सायलीची अवस्था बघवत नाहीये, मग तिला बरं वाटेल असं काहीतरी कर ना." प्रिया म्हणते, "बाबा, अहो पाय चेपून दिले असते हो मी, पण काय ना मला एक अश्विननी काम सांगितलं होते, तो घरी यायच्या आत मला त्याच्या काही फाईली काढून ठेवायच्या आहेत, ते काढायला हवं ना मी पटकन अश्विन यायच्या आत. मी जाते हं बाबा." आता लगेच प्रतापराव म्हणतात, "अगं तन्वी, अश्विनला यायला किती वेळ आहे अजून? आणि बघ तू 15-20 मिनिटं जरी सायलीचे पाय चेपले ना तरी सुद्धा सायलीला बरं वाटेल. आणि तूच म्हणालीस की नाही तन्वी, तुला तिचा असा मलूल चेहरा बघवत नाही वगैरे, मग आता असं कसं चालेल बरं?" आता हिला लगेच अपमान वाटतो ना, हिनं सायलीचे पाय चेपायचे म्हणजे, अरे असं कसं चालेल बरं. प्रियाचं तोंड बघा कसं झालंय. आता पूर्णाजीलाही वाटतं कशाला बाई आपल्या नातीला या सायलीचे पाय चेपायला लावायचे, म्हणजे असं काही वाईट अर्थाने नाही बोलल्या त्या, पण आता त्यांना वाटतं की ही काही पाय चेपणार नाही, कशाला घरात वाद घालायचे. म्हणून पूर्णाजी म्हणतात, "अरे प्रताप, तुला एवढंच वाटतंय तर विमल आल्यावर देईल ना बाबा चेपून पाय." मग प्रतापराव म्हणतात, "असं काय करते पूर्णाजी, अगं आपली तन्वी स्वतःहून म्हणते की नाही सायलीचं पाय चेपते म्हणून." "अगं बघ पूर्णाजी, तुझ्या धाकट्या सुनेचं मन किती मोठं आहे." प्रतापरावांनी भारी बॅटिंग केली आज प्रेक्षकांनो. पूर्णाजीलाही टेन्शन आलेलं असतं की आता ही रिकामं काही तमाशानं उकरून काढो, पण तरी प्रतापराव म्हणतात, "काय तन्वी, बरोबर बोलतोय की नाही मी?" आता कल्पनाताईंना टेन्शन आलंय, आता ही खरंच दाबती का तमाशा करती. आता सगळे तिच्या तोंडाकडे असे पाहू लागले कुतूहलाने, काय करती काय करती. सायलीला वाटतं खरंच तमाशा करेल ही. शेवटी सायली म्हणते, "बाबा जाऊ द्या ना, राहू द्या, मला बरं वाटेल थोड्या वेळाने." प्रतापराव म्हणतात, "कशाला?" "अगं ए सायली, हे बघ, आज जर प्रतिमा इथे असती तर मला सांग, तिने तुझे पाय नसते चेपले का? मायेने चेपले असते की नाही तिने तुझे पाय?" सायली म्हणते, आता तिला काही समजेना काय उत्तर द्यावं बिचारीला. पूर्णाजीला म्हणतात ते, "काय ग पूर्ण, मी बरोबर बोलतोय की नाही?" पूर्णाजी म्हणतात, "हो खरंय बाबा प्रताप तुझं, आणि आपल्या तन्वीवरचे प्रतिमाचे संस्कार कुठे ना कुठे दिसतातच." प्रतापराव म्हणतात, "हा आता कसं बोलली पूर्णाई?" पूर्णाजी म्हणतात, "मनात हेवे दावे ठेवत नसतात असं माझी प्रतिमा नेहमी सांगते." प्रतापराव म्हणतात, "एक्झॅक्टली, आणि प्रतिमाचे संस्कार आज तिची लेक दाखवून देणार आहे." आता या प्रियावर धर्मसंकटच आलंय. ही म्हणली खरी, पण आता काय करावं बाबा, काय करावं. यांनी जरा जास्तीच पिच्छा धरला तिचा. प्रतापराव म्हणतात, "काय ग तन्वी, प्रतिमाचे संस्कार आहेत ना तुझ्यावर, काय मग चेपतेस ना पाय?" आता हिला काही समजेना काय करावं काय करावं. आता पुन्हा प्रतापराव म्हणतात, "अगं तन्वी, अर्जुन आला ना की कळू दे त्याला, आपण तो नसताना त्याच्या बायकोची किती काळजी घेतलीये ते. चेप बेटा चेप, पाय चेप हा सायलीचे." ते मनातून हसतायत प्रेक्षकांनो. आता तिच्या हातात ग्लास असतो सरबताचा. प्रतापराव म्हणतात, "दे दे तो ग्लास, मी ठेवतो, आणि इकडे चेप बरं सायलीचे पाय." हिला काही चेपायचे नसतात. मग आता ती तोंड वाकडं तिकडं करते, पण प्रतापरावांनी पिच्छाच धरलाय तिचा. आता बसली बर का त्या खुर्चीवर, आणि एका हाताने अशी आपलं काहीतरी काम करून टाकतात ना, "हं घ्या आता, तुम्ही म्हणता म्हणून करते." असे एका हाताने आपलं अशी 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 पाय चेपू लागली. ते प्रतापराव पाहतात आणि त्यांना समजतं की ही आगाऊपणा करतीये. बरं त्यातनं सायलीला समजेना की आपले सासरे असं का करताय, कशामुळे हिला पाय चेपायला लावताय. पण प्रतापरावांनी तिला खाणाखुणा केला की अगं चेपू दे, काही होत नाही, जरा तिलाही शिकू दे की कसा मोठ्यांचा आदर ठेवायचा, कसं घरामध्ये कलह करायचा नाही, असं काहीतरी त्यांचा चांगलाच उद्देश आहे त्यामागे. आता सायलीला कानकोंड व्हायला लागतं बिचारीला. शेवटी कशी दाबते बघा ना पाय एका हाताने तिचे. आता या कल्पनाताई पूर्णाजी दोघी एकमेकींकडे पाहायला लागतात की हे काहीतरी वेगळंच आहे बाबा. प्रतापराव म्हणतात, "अगं काय हे तन्वी, अगं असे पाय चेपता का?"
तन्वीला वाटतं आता या प्रतापचं काय करून काय नाही. प्रतापराव म्हणतात, तन्वी ते काही नाही, तू खाली बैस, नीट खाली बैस आणि मग तिचे पाय चेप. असं कुठे एका हाताने पाय चेपता का तन्वी? तिचा अपमान चालला बिचारीचा. एवढी किल्लेदारांची लेक आणि ती सायलीचे पाय दाबते म्हणजे किती मोठा गुन्हा बिचारीला. आता लगेच प्रतापराव म्हणतात, बैस बैस खाली बैस आणि आता पाय चेप. अगं एक काम कर तन्वी, तिचा पाय तुझ्या पायावर घे आणि मग पाय चेप. आता हा सीन न प्रेक्षकांनो जरा रंगवलाय. आता असं काही दाखवलं, प्रियाची फजिती दाखवली की आपल्याला मजा वाटते की नाही, म्हणून जरा हसू आलं मला. आता प्रतापराव तिला इन्स्ट्रक्शन देत आहेत, चेप चेप, आता असे चेप, आता तसे चेप पाय. आणि आता प्रिया ते पाय चेपायला लागते बरं का सायलीचे. आणि तो सीन खूप वेळ दाखवला त्यांनी. प्रतापराव मुद्दाम म्हणत असतात, चेप बाई चेप, पाय चेप. सायली तिच्याकडे बघू लागली. सायलीला वाटतं, अरे देवा, आता हिला कशाला पाय चेपायला लावताय बाबा. आणि मग ती प्रतापरावांना अशी खुणवते डोळ्यांनी, बाबा कशाला. मग प्रतापराव म्हणतात, असू दे ग, काही होत नाही. हे सगळं त्यांच्या नजरेतून ते एकमेकांशी बोलताय. छान बॉन्डिंग होते प्रेक्षकांनो सायलीची. शेवटी कसं आहे ना, कर्तव्यदक्षपणा आपण आपला बजावला म्हणजे सुनेने तिचे कर्तव्य केले की बरोबर सासू सासरे इम्प्रेस होतात. आणि सायलीने तिच्या प्रेमाने, कामाने, मायेने या सगळ्यांना जिंकलेलंच आहे. फक्त आता कल्पनाताईंच्या ओठापर्यंत येणं बाकी आहे. आता मनातून तरी त्या अपोज करत नाहीयेत तिला आणि समोरही विरोध करत नाहीयेत. त्यामुळे सायलीने सुभेदारांचे मन जिंकले, हे तितकंच खरं आहे. आता या कल्पनाताई म्हणतात, पाहिलं का पूर्णाई, आपल्या तन्वीवर प्रतिमाचे संस्कार आहेत बरं. आणि आता तन्वीमध्ये अगदी प्रतिमाचा भास होतोय बघा. पूर्णाजी म्हणतात, हो ना, खरंच. अगं तन्वी, कोण कोणाशी कसा वागत असतो ना, हे सगळं वरचा बघत असतो बेटा. तुला ना आता खूप पुण्य मिळेल बघ. हिचं तोंड बघा ना, कसली छान ऍक्टिंग करते प्रेक्षकांनो. या मालिकेतले विलन पण खूप गोड आहे. तर आता प्रिया मनात विचार करते, मला कशाला पाहिजे पुण्य. सगळे फासे एवढे विरोधात पडायला लागले ना माझ्या, की आज या सायलीचे पाय चेपायची वेळ आली आहे माझ्यावर. आणि आता चेपते ती पाय. मला वाटलं होतं आता राग तिच्या पायाला चिमटा बिमटा घेते काय, पण तसं काही केलेलं नाहीये तिने यावेळेला. आणि या सीन मध्ये एक वेगळंच म्युझिक त्यांनी प्ले केलंय बरं का प्रेक्षकांनो. ते बघायला आणि ऐकायला तुम्हाला आवडेलच. तर आता हे सगळे असे आनंदाने एकमेकांकडे बघताय हसून. आणि सीन खूप रंगवला हा सुरुवातीचा. सांगायचं तात्पर्य एवढंच. तर बघा आता पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की दामिनीने एका रिपोर्टरला बोलवलंय आणि त्या रिपोर्टरच्या थ्रू एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. आता ती रिपोर्टर इंटरव्ह्यू घेत असते दामिनीचा आणि विचारत असते, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्ही जी विलास केस, मर्डर केस लढतायत ना, त्यामध्ये एक मोठा डेव्हलपमेंट आलाय. म्हणजे आणखीन एक मृतदेह त्या वात्सल्य आश्रमामध्ये पुरलेला आढळलाय. या बाबतीत तुम्ही काय सांगाल? दामिनी म्हणते, मी काय सांगणार, जे आहे ते लोकांसमोर आहे. म्हणजे कसं आहे बघा, या आश्रमाचे मालक मधुकर पाटील यांच्यावर ऑलरेडी एका खुनाचा आरोप आहेच. त्यावर तर केस चालूच आहे. आणि त्यांच्याच आश्रमामध्ये अजून एक मृतदेह पुरलेला आढळलाय. म्हणजे मधुकर पाटलांच्या आश्रमात सापडलाय. आणि हा खून दुसरं कोणी केला असेल ह्याची शक्यता जरा मला कमी वाटते. मग ते रिपोर्टर बाई विचारतात, म्हणजे हा खून पाटलानेच केलाय का, असं तुम्ही म्हणताय का डायरेक्ट? मग दामिनी म्हणते, अरे म्हणजे दुसरं काय करणार, कोण करणार आहे? म्हणजे जे काही आहे ते कोर्टात तर सिद्ध होणारच आहे म्हणा. पण काय हो, तुम्ही त्या मधुकर पाटलांना भेटलायत का कधी? अत्यंत साधा माणूस आहे बघा. एवढा भोळा चेहरा आहे त्या माणसाचा. पण कधी कधी ना अशी साधी दिसणारी माणसं खून वगैरे करतात याचं आश्चर्य वाटतं. मग ती रिपोर्टर विचारते, त्या मधुकर पाटलांना दुसऱ्या खुनाची काय शिक्षा होऊ शकते? दामिनी म्हणते, जी शिक्षा एका खुनाची असते ना, तीच शिक्षा, जन्मठेप किंवा फाशी. माझ्या स्वतःचा भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. गुन्हेगाराला अटक तर होणारच आहे. आणि मी स्वतः खात्री करून घेणार आहे की हे दोन्ही खून करणाऱ्या म्हणजेच मधुकर पाटलाला योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. मग ती रिपोर्टर म्हणते, थँक्यू. आणि कॅमेऱ्याकडे बघून म्हणते, आपण बोलत होतो प्रसिद्ध वकील दामिनी देशमुख यांच्याशी. वात्सल्य आश्रम केसमध्ये आलेल्या नवीन वळणामध्ये या केसचा निकाल काय लागेल? या मधुकर पाटलांना दोन्हीही खुनासाठी कोर्ट शिक्षा देईल का की नाही देणार? या अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला माझ्या पण चॅनलला करून टाका प्रेक्षकांनो लाईक आणि सबस्क्राईब. आता बघा दामिनी म्हणते, झालं का ग तुझं? चल कट कर आता ते सगळं.
खाली कर रे तो व्हिडिओ. आणि आता दामिनीने तिला पैशांचा चेक दिलाय का पैसे दिले कॅशमध्ये समथिंग, आणि म्हणते कशी, तू जेवढे पैसे मागितले होतेस ना त्यापेक्षा जास्ती पैसे मी तुला दिलेत, आणि मला ना आता हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हवाय लगेचच्या लगेचच. ज्या लोकांना असं वाटतं ना की जे स्क्रीनवर दिसतात, जे स्क्रीनवर बोलतात ते 200% खरं बोलतात, हे सगळे मूर्ख लोक आहेत ना, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. हा व्हिडिओ व्हायरल कर. आता तेवढ्यात ती रिपोर्टर म्हणते, मॅडम माझे 1 मिलेनियम फॉलोअर्स आहेत, हे सगळे लोक बघतीलच, पण अजून 2 मिलियन लोकांपर्यंत हा व्हिडिओ सहज पोहोचेल बघा. मग दामिनी म्हणते, व्हेरी गुड, चल निघा. हे सगळं बोलता बोलता ती आधी पैसे चेक करते बरं का, मिळालेत की नाही बरोबर पैसे. तर आता बघा पुढचा सीन त्यांनी अर्जुन आणि चैतन्याचा रंगवलाय. अरे आज शेवटपर्यंत बघत राहा प्रेक्षकांनो. आज प्रतापरावांनी कसलं झापलंय बघा प्रियाला. ही स्वतःहून जाते त्यांच्याकडे बोलायला, पण प्रतापराव कसे बोलतात बघा तिच्याशी. आता हा अर्जुन आणि चैतन्य दोघं त्यांच्या ऑफिसमध्ये डिस्कस करतात. अर्जुन म्हणतो, अरे या रिपोर्टमध्ये लिहिलंय चैतन्य, जी डेड बॉडी मिळाली आहे ना आश्रमामध्ये ती सुसाईड किंवा ऍक्सिडेंटची नाहीये, ती मर्डरची आहे. चैतन्य म्हणतो, हो रे, माझ्याकडच्या या रिपोर्टमध्ये हेच डिटेल आहे, आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की ही बॉडी खूप जुनी आहे रे, आणि डेथ अलीकडेच झालेली नाहीये. अर्जुन म्हणतो, या दामिनी आणि महिपतने खूप विचार करून प्लॅन केलाय या. चैतन्य म्हणतो, अरे यार हे आपल्याला कळतंय अर्जुन, पण वरवर बघता दामिनी आणि महिपतचा त्या बॉडीशी काही संबंध नाही येणार रे. तो संबंध आपण त्यांच्याशी थेट कसा लावायचा. अर्जुन काही वेळ विचार करतो आणि म्हणतो, या दोघांनी ना चैतन्य काहीतरी लूप नक्की सोडला असणार आहे. हे दोघं जण मधुभाऊंना अडकवण्यासाठी हे करताय. हे आपल्याला सिद्ध करायला जरा वेळ लागेल, पण ते अशक्य नाहीये. तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी फोन आलाय आणि तो म्हणतो, हां बोला. ओके ओके, काय, हां ठीक आहे फॅन्टास्टिक, बरं आता आणखीन इन्व्हेस्टिगेशन लवकरच पूर्ण होईल. ओके थँक्यू हां, असं म्हणून त्याने फोन ठेव. चैतन्य म्हणतो, काय रे कोणाचा फोन होता अर्जुन. अर्जुन म्हणतो, अरे पोलिसांनी ना त्या बॉडीच्या फेस रिकन्स्ट्रक्शनसाठी अप्लाय केलं होतं आणि ते अप्लाय आलंय. चैतन्य म्हणतो, अरे वा, म्हणजे आता आपल्याला कळेल की ती बॉडी कोणाची आहे. चैतन्य म्हणतो, हो, तो आश्रमात जर कनेक्टेड असेल ना माणूस, तर सायली त्या माणसाला नक्की ओळखेल. एक काम कर, फेस रिकन्स्ट्रक्शनमध्ये सायली साक्षीदार म्हणून हजर राहील याची परमिशन मिळवून आण बरं चैतन्य. चैतन्य म्हणतो, ओके, लगेच कामाला लागतो बघ अर्जुन. म्हणजे आता प्रेक्षकांनो पुढच्या प्रोमोतही त्यांनी दाखवलंय की सायली त्या हरीश काकाचा चेहरा तेव्हाच ओळखते. आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली आहे ना की या सगळ्या केसेस सॉल्व्ह करणं फार सोपं जातं, पण माहीत नाही बाबा मधुभाऊंच्याच केसेसमध्ये काय काय अडचणी आहे. बिचारे एक सावरायला जाता तर दुसरा गुंता पुढे उभा राहतो. तर असो, आता चैतन्य गेलाय. आता बघा प्रेक्षकांनो, या सीनची वाट बघत होते ना मी तुम्हाला सांगण्यासाठी, तो सीन आलाय. आता हे कल्पना ताई कपाटामध्ये कपड्यांच्या घड्या घालत असतात. तेवढ्या तिथे प्रिया येते आणि म्हणते, आत येऊ का. ते प्रतापराव बिचारे काहीतरी वाचत बसलेले असतात. आता प्रिया आत येत म्हणते, आई बाबा मला ना जरा बोलायचं होतं तुमच्याशी. आता हे प्रतापराव म्हणतात, काय ग, कशाबद्दल. मग लगेच प्रिया म्हणते, बाबा आपल्या घरातलं वातावरण किती गढूळ झालंय, मला ना ते वातावरण आवडत नाही हो. खरं तर मधुभाऊ मला माझ्या वडिलांसारखे होते, पण त्यांचं खरं रूप मी माझ्या डोळ्याने पाहिलंय बाबा. प्रतापराव तिला ऑब्झर्व करत असतात, ही काय बोलते, कोणत्या इंटेन्शननी बोलते. आता पुढे प्रिया म्हणते, बाबा अहो या मधुभाऊंनी केलेली पापं ना आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहेत. नाही म्हणजे ते काका काकूंसारखे दुसऱ्या आश्रमात राहू शकतात ना. आता या कल्पनाला मुद्दाम घाबरवते ती आणि म्हणते, कशी, ते कुसुमताईकडे पण राहू शकतात ना बाबा, ते इथेच का राहताय. आता प्रतापरावांना राग येतो बरं का प्रियाचा. प्रतापराव पटकन उभे राहतात आणि म्हणतात, कारण ते सायलीचे बाबा आहेत आणि त्यांनी इथे राहावं ही सायली अर्जुनची इच्छा आहे. प्रतापराव असं बोलल्यानंतर हे प्रिया म्हणते, बाबा पण मधुभाऊंमुळे घरात पोलीस आले ना. प्रतापराव म्हणतात, अगं माझ्यामुळे सुद्धा या घरात पोलीस आले होते, पण त्यांनी इथे राहावं ही सायली अर्जुनची इच्छा आहे. तसंही माझ्यामुळे सुद्धा एकदा या घरामध्ये पोलीस आले होते, मग मी वाईट आहे का. आता हिच्याकडे एकही उत्तर राहत नाही. अजून काही नाही प्रेक्षकांनो, आता मध्ये सायली अर्जुनचा सीन दाखवला त्यांनी आणि पुन्हा प्रतापरावांचा सीन दाखवलाय. आता बघा प्रियाकडे उत्तर द्यायला जागा राहत नाही. प्रतापरावांनी तिला असं सडेतोड उत्तर दिल्यानंतर सायलीने त्या दामिनीचा व्हिडिओ बघितला, जो आता मगाशी रेकॉर्ड केला ना त्यांनी त्या रिपोर्टर कर्वे, की ते सगळं मधुकर पाटलांचं असू शकतं वगैरे वगैरे. तिने जे काही सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये,
दामिनी हे सगळं मुद्दाम मधुकर पाटलांवरती आरोप करतीये आणि हे सगळं प्रकरण डायव्हर्ट करतीये हे लगेच लक्षात येतं प्रेक्षकांनो. आणि हे सगळं सायलीने तो व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ हळूहळू व्हायरल होतोय असं काहीतरी त्यांनी दाखवलंय. आता सायली तो व्हिडिओ पूर्ण ऐकते. त्यामध्ये दामिनीने सांगितलेलं असतं की मधुकर पाटलांना नक्कीच या दोन्ही खुनासाठी शिक्षा होईलच. अर्थातच आता ते वात्सल्य आश्रम त्यांचं आहे म्हणल्यावर त्यांनीच खून केला असावा. आधीच हा एका खुनाचा आरोप त्यांच्यावर आहे वगैरे हे तिने त्यात जे सांगितलं ना ते सगळं सायली ऐकते. आणि आता ती सायली आता तो व्हिडिओ बघते आणि वैतागते आणि स्वतःशीच बडबडते. 100 वेळेला खोटं बोललं ना की लोकांना ते खरं वाटायला लागतं. ही दामिनी मुद्दाम तेच करतीये. सायलीला आता खूप चिडचिड होती. आता बघा पुन्हा प्रतापरावांचा सीन दाखवला. प्रतापराव म्हटले होते ना पोलीस आले आपल्या घरात माझ्यामुळे म्हणजे मी वाईट आहे का. आता प्रिया म्हणते नाही हो बाबा मी तसं नाही म्हणते तुम्हाला तसं नव्हतं म्हणायचं मला. प्रतापराव म्हणतात मग मग काय म्हणायचंय तुला. प्रिया म्हणते बाबा अहो मधुभाऊंवरती 2 खुनांचे आळ आलेत आणि त्यातनं त्यांचे कुठल्या कुठल्या गुंडाशी संबंध असतील हो. नाही म्हणजे अशा माणसाला आपल्या घरात ठेवणं म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी चांगलं नाही ना ते. आपण सुरक्षित नाही आहोत बाबा. आता लगेच कल्पना ते तिच्या होला हो करतात बरं का आणि म्हणतात कशा अहो अहो खरंच बोलते की तन्वी खून डेड बॉडी हे शब्द आपण किती दूरपर्यंत ऐकले होते. एकतर म्हणजे टीव्हीमध्ये नाहीतर अर्जुनच्या केसमध्ये. अहो हे असले गुन्हे आपल्या घरात येऊन पोहोचलेत. आता आपण काय करायचं. नाही म्हणजे अशा गुन्हेगाराने आपल्या घरात राहावं असं मला पण नाही पटत हो. आता प्रतापरावांना कळलं की प्रियाला मधुभाऊंना हकलायचंय. आता प्रतापराव बघा कसे उत्तर देतात या कल्पनाताईंना. ते म्हणतात काय ग कल्पना मधुभाऊंवरचा कुठलाही गुन्हा सिद्ध झालाय का आतापर्यंत. मधुभाऊ फक्त संशयितच आहेत. आता प्रिया यांच्यामध्ये तोंड मारते बरं का आणि म्हणते बाबा पण त्यांच्यासारखा वाईट माणूस. आता प्रतापराव तिचं वाक्य पूर्णच होऊ देत नाहीत आणि म्हणतात काय ग तन्वी कोण वाईट आहे कोण चांगलं आहे याच्याबद्दल तू तर अजिबात बोलू नकोस. तुझी आणि साक्षीची मैत्री आहे ही गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस ना. लपवलीस की नाही. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण ती गोष्ट आम्ही विसरलो असं होत नाही. साक्षीची आणि तुझी मैत्री नाहीये हे खोटं तू 2 वर्षापासून बोलत होतीस. आता तू कुठल्या अधिकाराने मधुभाऊंवर बोट उचलतेस गा. आता प्रतापरावांनी असं बोलल्यानंतर प्रिया पांढरी पडली आहे बरं का प्रेक्षकांना ऑलमोस्ट. आणि तिच्याकडे उत्तरच नाही आता प्रतापरावांना द्यायसाठी. कल्पनाताई पण तिच्याकडे आता रागाने बघतात. आता कल्पनाताईंचं कसं आहे जिकडून आपलं गेल्या तिकडून गेल्या आपलं ज्यानं जे सांगितलं ते ऐकतात आपलं बिचाऱ्या. पण आता प्रतापरावांनी हा मुद्दा काढलाय त्यामुळे हे सगळं कल्पनाताईंना पण पटलंय. आता प्रिया चिडीचूप बसलेली आहे. आता पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय आणि आता हा शेवटचा सीन आहे आजच्या एपिसोड मधला. आता सायली विचार करते या दामिनीचा व्हिडिओ ह्यांनी पाहिला असेल का. आता ती लगेच अर्जुनला फोन लावते. अर्जुन कामात असतो. फोन उचलून म्हणतो बोल बायको काय म्हणतेस. सायली म्हणते अहो तुम्ही तो दामिनी देशमुखचा व्हिडिओ पाहिला का हो. अर्जुन म्हणतो कसला व्हिडिओ. सायली म्हणते अहो तिने ना एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत ती सतत बोलते की मधुभाऊंनी दुसरा खून केलाय. एव्हाना हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत गेला असेल हो आणि सगळ्यांना खरं वाटेल ना. अहो आपल्या केसवर काही परिणाम होईल का या सगळ्यामुळे. अर्जुन म्हणतो अगं बायको जरा श्वास घेशील का तू इतकं का पॅनिक होतीयेस. आता सायली म्हणते अहो पण ती दामिनी डायरेक्ट आरोप करते ना मधुभाऊंवर. अर्जुन म्हणतो डोंट वरी तिला करायचंय ते करू. अर्जुन म्हणतो सायलीला डोंट वरी अगं ती दामिनी हे असले प्रकार करणारच आहे. त्याने कोर्टाला काही फरक पडत नाही आणि त्याला काहीतरी बेड PR का काहीतरी असं काहीतरी म्हटलं तो पेड PR समथिंग लाईक दॅट असा काहीतरी वेगळाच शब्द वापरला त्याने. तो व्यवस्थित मला ऐकू आला नाही प्रेक्षकांनो. तुम्हाला ऐकू आला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अर्जुन म्हणतो ह्या असल्या थेट आरोपांमुळे कोर्टाला काही फरक पडत नाही सायली तू रिलॅक्स राहा टेन्शन नको घेऊस. सायली म्हणते अहो पण. अर्जुन म्हणतो अगं सायली तुला तुझी तब्येत पुन्हा बिघडून घ्यायची. सायली तू काही खाल्लंयस का हे बघ खाल्लंयस की नाही तू काही असं तो विचारतो तिला. सायली म्हणते हो मी खाल्लंय मगाशीच. अर्जुन म्हणतो व्हेरी गुड आता डोक्यातले सगळे विचार काढून टाक आणि रिलॅक्स हो बरं जरा. संध्याकाळी मी घरी आलो ना की माझ्या बायकोचा फ्रेश चेहरा मला बघायचा आहे. सायली म्हणते हो ठीक आहे पण या व्हिडिओने काही गोंधळ तर नाही ना होणार. अर्जुन म्हणतो अजिबात नाही तिला जे करायचंय दामिनीला ते करू देत की. आपली केस आहे की नाही स्ट्रॉंग आणि ती स्ट्रॉंगच राहणार आहे. सायली म्हणते बरं ठेवते मी फोन. आता सायलीने फोन ठेवलाय पण जरा टेन्शन आलंय तिला की आता पुढे काय होईल कसं होईल. आणि प्रेक्षकांनो आता एपिसोड संपलाय.
आणि पुढचा प्रोमो ऐकून जा. पुढच्या प्रोमोत दाखवलंय त्यांनी अर्जुन सायलीला सांगतो की आता पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होणार आहे केसमध्ये. तो रात्री समजवत असतो तिला झोपताना आता फेशियल रिकन्स्ट्रक्शन होणार आहे आणि आपल्याला त्याची परमिशन मिळाली आहे. त्या डेड बॉडीचा चेहरा नाहीसा झाला असेल तरी सुद्धा टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्याचा चेहरा पुन्हा आपल्याला दिसेल. तू तिथे असावीस बायको असं मला वाटतं. आता बघा हा, लगेच त्यांनी ऑफिस दाखवलंय ते फेशियल रिकन्स्ट्रक्शनचं आणि तिथे तो माणूस म्हणत असतो तुम्हाला लगेच त्या माणसाचा चेहरा स्क्रीनवर सायली त्यावेळेला तिथेच आहे आणि सायलीने तेव्हाच ओळखलंय की त्या डेड बॉडीचा चेहरा म्हणजे ते हरीश काकाचे आहे. आता प्रेक्षकांनो यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील असं दिसतंय तर खरी. तर बघूयात आता पुढे काय काय दाखवतंय. आजचा एपिसोड जरा मोठा होता, कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. प्रतापरावांनी सॉलिड बाजू घेतली नाही आज सायलीची आणि त्यातनं प्रियाला पण सडेतोड उत्तर दिलंय. मस्त वाटला प्रेक्षकांनो मला आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.